नमस्ते, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बोटनेकचा ब्लाऊज 40 छातीनुसार कशा पद्धतीने कटिंग करायचं त्याबद्दल सविस्तर माहितीसोबत इथं व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर फ्रंटला डीप नेक आहे, फोर टक्स आहे आणि मागं बोटनेक आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती देत देत मी पेपर कटिंग कशा पद्धतीने कटिंग केलं आहे पूर्णपणे स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचवतील. तर चला इथं पेपर कटिंगला सुरुवात करते मी. बघू शकता इथं मापाला दिलेला ब्लाऊजची उंची मी इथं तुम्हाला पूर्णपणे इथं दाखवते. तर 14.5 पूर्ण उंची आहे ब्लाऊजची. उंची भरपूर आहे, त्यामुळं आपल्याला इथं 1 इंच 14.5 मध्ये 1 इंच प्लस करून मी 15.5 वर इथं उंची टाकणार आहे. त्याच्या खाली पुढच्या भागाला फ्रंट बाजूला 1 इंच अजूनही वाढून घेणार आहे म्हणजे आपलं इथं 16.5 इंच होईल. तर 15 शोल्डर आहे, 15चं निम्मं केलं मी इथं तुम्ही बघू शकता 7.5 आणि मी इथं 7 इंच घेते कारण फ्रंटला डीप आहे त्यामुळे मी अर्धा इंच शोल्डरमध्ये कमी केलं आहे तुम्ही बघू शकता. पुढच्या भागाला पूर्णपणे बोटनेक असल्यावर पुढं आणि मागं बोटनेक असल्यावर पूर्णपणे शोल्डर घ्यावं लागते. फ्रंटला इथं डीप आहे त्यामुळं मी अर्धा इंच कमी केलं आणि मुंडा मी इथं 7.5 घेतलं. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग इथं तुम्ही बघू शकता 10 आहे. छातीचा भाग 10 इंच आहे. तर पुन्हा एकदा ह्या मुंड्याशनं इकडं मोजून दाखवते तर इथं सुद्धा 20 आलेलं आहे. 20 म्हणजे 10 झालेले आहे आपली छातीची घडी. तर अर्धा इंच प्लस करून घेते मी. बोटनेक आहे लुजिंगसाठी म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. 10.5 इंचवर मी खून केलं आणि 1.5 इंच पुढच्या बाजूला आणि इथं पुढच्या मुंड्याला मी 1.25 इंचवर आतल्या बाजूनं आखून घेतलं आणि सरळ अशा पद्धतीनं तिरकी लाईन आखून घेतलं. आता ही जी मी आखते ती मागच्या बाजूचा आणि ही पुढच्या बाजूचा मुंड्याचा आकार देण्यासाठी. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तुम्ही स्किप करत करत व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काही कळणार नाही. आणि अशा प्रमाणाने इथं फ्रेंच कर्व वापरून मी इथं आकार देत आहे. खूप सुंदर असा आकार येतोय. तर तुम्ही ह्याचा नक्की वापर करा आणि पुढील मुंड्याचं सुद्धा इथं आकार देऊन घेतलेला आहे. तर थोडंसं इथं हाताने सुद्धा मी आखून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. इथं खूप व्यवस्थित बसते ती ह्याच्याने आकार दिलं तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्याच्यानंतर मी इथं कमरेचा भाग टाकते. अगोदर उंची मोजून घेते. फ्रंट भागाला मी 1 इंच अजूनही वाढून घेतलेले आहे 15.5 आणि क्रॉसपट्टी जोडायसाठी म्हणून फ्रंटच्या बाजूला आपल्याला मागच्या बाजूपेक्षा पुढच्या भागाला उंची जास्त लागते त्यामुळे इथं मी क्रॉसपट्टी जोडायला 1 इंच खालच्या बाजूला वाढून घेतलेलं आहे. ते आपल्याला मागच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. तर ते सुद्धा कशाप्रमाणे कमी करायचं म्हणून व्यवस्थित खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका. पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. तर इथं अशा प्रमाणाने मी खालच्या कमरेचा माप टाकला आणि रेष आखून घेतली. त्याच्यानंतर इथं मी गळा रुंदी टाकते 4.25 इंच. गळा खोल मी 5.5 घेतलं. 5.5 त्याच्यानंतर इथं 4.25चा बॉक्स तयार करून घेते आणि इथं चौकोन बॉक्स तयार करून घेतलं आणि इथं आकार देऊन घेते. 1.25-1.5 इंचवर तुम्ही इथं गळ्याचं माप आखून घेऊ शकता. पुढील गळ्याचं माप तर 5.5-6 पर्यंत तुम्ही पुढचा गळा घेऊ शकता.
6च्या वर जाऊ नका, कारण इथं बोटनेक आहे. बोटनेकला आपण रुंदी जास्त घेतलेला असतो, त्यामुळं जास्त खोल पण चालत नाही. तर इथं अर्धा इंच शोल्डर उत्तर दिलं आणि अशा प्रमाणाने तिरकी लाईन आखून घेतलं. ही खूप गरजेचं आहे शोल्डर उत्तर देणं बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये. तर इथं मुंड्याचा आकार मोजून घेते मी. इथं तुम्ही बघू शकता अर्धा इंच मी इथं तर 8.5 बरोबर आलेलं आहे. 17 इंच मुंड्याचं घेर आहे. तर इथं 8.5 बरोबर आलेला आहे आपला. तर क्रॉसपट्टी मोजून घेते. क्रॉसपट्टी 3ची आहे. तर 2.25 दोन्ही बाजूला पण मी इथं सरळ रेष आखून घेते. 2.25 टिक करून घेऊन त्याच्यानंतर मी आपली क्रॉसपट्टी किती आहे त्याचं इथं तर 3 इंची आहे. तर खालच्या रेषेशनं मोजायचं नाही, वरच्या रेषेशनं मोजायचं आणि अशा प्रमाणाने फ्रेंच कर्व घेऊन इथं खूप सुंदर असं शेप देऊन घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता किती छान शेप आलेला आहे क्रॉसपट्टीचा म्हणून. तर ही झालं आपल्याला. तर इथं मी 1.5 इंच इथं अर्धा इंच वाढून घेणार आहे, कारण टक्ससाठी म्हणून. ही 4 टक्स ब्लाऊज आहे. इथं टक्स आपण 1 इंच घेतल्यावर कमी पडेल, त्यामुळे इथं पुढं वाढून घेतलेलं आहे. वरून मी इथं 10.5 वर खूण केलं आणि अशा पद्धतीने 4.25 रुंदीला घेतलं आणि उंची मी टक्सची 2.25 घेते. तर 2.5 पण घेऊ शकता तुम्ही, 2.25 2.5पर्यंत. दोन्ही बाजूला पण 1 इंच घेतलं. ही बरोबर मधोमध येते ती टक्स आहे. तर ही 2 इंच घेते मी. तर तुम्ही 1.25 1.5पर्यंत घेऊ शकता आरामकीने. तर ह्याचा मध्यभाग काढते आणि इथं सुद्धा 2.25 मार्क करून घेऊन रेष आखून घेते. ही 1/2 इंचचा टक्स आहे आणि इथं ही अर्धा इंच म्हणजे अर्धा इंच मी वाढून घेतलेलं आहे मुंड्याच्या बाजूला. तर 2.5 इंच खालच्या टक्सपासून 2.5 इंच सोडलं आणि इथं बाकीचं राहिलेलं ती टक्स पकडून घेते मी. आता ह्या टक्सची ही मी इथून 2 इंच घेते. क्रॉसपट्टीपासून 2 इंच तुम्ही बघू शकता, खालच्या रेषेशनं नाही, क्रॉसपट्टीपासून 2 इंच आणि ह्या टक्सपासून मी इथं 1.25 2पर्यंत घेते आणि ही तिरकी लाईन आखून घेते. खूप सोप्या पद्धतीने मी इथं टक्ससुद्धा कशा पद्धतीने 4 टक्स तयार करायचं ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून कळवा. आणि कोणत्याही ब्लाऊजची कटिंग हवी असले तर तुम्ही त्या ब्लाऊजची माप कमेंटमध्ये कळवा. त्याच मापानुसार मी कटिंग तुम्हाला करून अपलोड करीन माझ्या चॅनलवर. आणि ह्या ब्लाऊजची पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं ते सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे लगेच. आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकणार आहे. तर नक्की तुम्ही स्टिचिंगचा पण व्हिडिओ बघा आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा मी अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा सविस्तर माहितीसोबत व्हिडिओ बनवणार आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघवा, कारण तुम्हाला पेपर पॅटर्न टाकून कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा कळावे. त्यासाठी तो सुद्धा मी व्हिडिओ बनवीन आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकणार आहे, अपलोड करणार आहे ह्याच ब्लाऊजचा. तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. तर मागच्या बाजूला बघा, आपण पुढच्या बाजूला काय काय वाढून घेतलेलं असतं ते इथं कमी करून घ्यायचं असतं. तर 1 इंच मी मागच्या बाजूला खालची उंची मागच्या बाजूची उंची कमी करून घेते. तर 15.5 इनफ आहे आपली, म्हणजे 14.5 तयार होईल. तर इथं कटिंग करून घेते मी आणि ही टक्ससाठी वाढून घेतलेलं ते सुद्धा कटिंग करून घेते, कारण मागच्या बाजूला ह्याची गरज नाही. तर आपल्याला इथं गळा रुंदी आणि गळा खोल टाकून घेऊन इथं आकार द्यायचा आहे. तर तुम्हाला घरी बसून ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करायचं असलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे आलेली व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येतली. तर तुम्हाला कोणत्याही ब्लाऊजची कटिंग हवी असले तर त्या ब्लाऊजची मापं कमेंटमध्ये कळवा नक्की.
तो व्हिडिओ बनवून अपलोड करीन. त्याच्यानंतर इथं 4 इंच मी ठेवणार आहे, कारण हेवी चेस्ट आहे त्यामुळं मागच्या बाजूला 3-3.5चा गळा घेतला तर ओढता जाईल वरच्या बाजूला, त्यामुळं मी इथं 4चा गळा ठेवले. आणि त्याच्यानंतर खाली जे आहे त्याचा मध्यभाग काढला आणि अशा प्रमाणाने गोल आकार दिला खालच्या कडेला आणि इथं सरळ लाईन, म्हणजे त्यांनी सांगितलेलं कोणता आकार आहे तोच गळा इथं तयार करणार आहे मी. तर अशा प्रमाणाने इथं गोल आकार देऊन घेते. खूप सुंदर असं बोटनेकचं ट्रेंड चालू आहे, त्यामुळं तुम्ही नक्की बोटनेकची ब्लाऊजची कटिंग शिका आणि स्टिचिंग पण शिका. तुम्हाला कधी वेळ भेटेल त्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघून कटिंग आणि स्टिचिंग करू शकता घरी बसले की. आता कमरेचा चौथा भाग 9 आलं तर 9चा निम्मा भाग काढला आणि इथं टक्सची उंची टाकून दिलं आणि अर्धा टक्स इथं अर्धा इंच त्या बाजूला, अर्धा इंच ह्या बाजूला, अशा प्रमाणाने इथं 1 इंचचा टक्स मागच्या बाजूचा तयार होईल. तर इथं टक्ससुद्धा टाकून झालेला आणि गळ्याचं आखूनसुद्धा झालेलं आहे. पण पेपर कटिंग मी करणार नाही, डायरेक्ट कपड्यावर कटिंग करीन, कारण वेगळे गळ्याचा आकार दिलेला असतं. कारण वेगळी मग 40 साईजाचं बोटनेकचं ब्लाऊज आलं तर मला कटिंग करायला होईल, त्यामुळं मी इथं मागचा गळा कटिंग करणार नाही, कारण वेगळे प्रकारचे गळ्याचे आकार येतात. त्यामुळं तुम्हाला दाखवायसाठी मी इथं कशा प्रमाणाने आकार द्यायचा म्हणून दाखवायसाठी मी इथं तुम्हाला आखून दाखवलेलं आहे. तर आता बाही कटिंगसुद्धा दाखवणार आहे. बाही ऑलरेडी मी खूप व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बाहीची कटिंगसुद्धा दाखवणार आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. एकदम परफेक्ट अशी बाहीसुद्धा कटिंग दाखवलेली आहे इथं. तर पूर्ण उंची मी मोजून घेते. अर्धा इंच कमी करायला सांगितलं आहे क्लायंटनं. तर इथं 11.25ची उंची आहे, तर मी 11.25 1 इंच एक्स्ट्रा घेते. वरच्या बाजूला 1 इंच आणि खालच्या बाजूला 1 इंच स्टिचिंग मार्जिन म्हणून. तुम्ही 1.25 इंच, अर्धा इंच घेतलं तरीसुद्धा चालेल. तर आपल्याला आपण किती मार्जिन घेतलेला असतो त्याप्रमाणाने स्टिचिंग करायचं असतो. तर इथं मुंडा उत्तर मी देणार आहे 3.5वर. हेवी चेस्ट आहे, म्हणजे 40 साईजाचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मी इथं 3.5वर खूण करणार आहे. वरून तुम्ही बघू शकता इथं आतून मी इथं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं. 1.5 इंच आपण 2 इंच घेतलेलं असलं तर 2 इंच घ्यायचं. आता मुंड्याचा आकार बरोबर घेतले का नाही म्हणून मी चेक करून बघितलं ब्लाऊज ठेवून, तर बरोबर आलेलं आहे. अशा प्रमाणाने इथं बाहीचा आकार देऊन घेते मी. सरळ हात सोडून अशा प्रमाणाने आकार द्यायला शिका तुम्ही, एकदम परफेक्ट तुमची बाही कटिंग होईल. तर इथं आकार देऊन झालेला आहे. दंडगीर मोजते मी. दंडगीर आहे 5-5.5. त्याच्या पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन तुम्ही ब्लाऊजमध्ये किती घेतलेलं आहे तेवढंच घेत जावा. तर इथं बाहीचं आखून झालेलं आहे, इथं कटिंग करून घेते मी पूर्णपणे स्टेप बाय स्टेप, खूप सावकाश पद्धतीमध्ये. मी बोटनेक आणि फ्रंटला डीप नेक कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सविस्तर माहितीसोबत दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ कसं वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही मापाचा ब्लाऊज कटिंग पाहिजे असलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. माझ्या कटिंग बघून जर तुम्ही कटिंग करायला शिकला तर एकदम सोपे पद्धत असते माझी, तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर इथं पुढच्या मुंड्याचं आकार दिलेलं होतं पण कटिंग केलेलं नव्हती, ते सुद्धा इथं कटिंग केलं. आता पूर्णपणे पेपर कटिंग झालेलं आहे माझा, तुम्ही बघू शकता इथं मागची बाजू, फ्रंटची बाजू. तर इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थित आलेला आहे मुंड्याचा आकारसुद्धा. आणि ही झाली बाही आणि क्रॉसपट्टी. 40 साईज म्हणून इथं लिहून ठेवते. पुढं जर मला 40 साईजचा ब्लाऊजची कटिंग आली तर हीच मी पेपर टाकून कटिंग करणार आहे, तो पण बोटनेक असला तर. तर अशा प्रमाणाने इथं पूर्णपणे पेपर कटिंग झालेलं आहे. ह्या पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करायचं ते सुद्धा मी लगेच व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की पहा. आणि त्याचबरोबर स्टिचिंगचा पण करणार आहे, तो पण नक्की पहा.
स्टेप बाय स्टेप असं मी आता व्हिडिओ टाकत जाईन, तर नक्की तुम्हाला आवडतील. चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.